आदरणीय ताईंना नमस्कार. 1962 सालात मी गेलो. आज व्यासपीठावर दिग्गजातले दिग्गज मजुमदार सर आहेत, कुलगुरू आहेत, दादा आहेत, महाराष्ट्राची सगळी दिग्गज माणसं आहेत आणि मी एक छोटा पत्रकार आहे. 62 साली विधानसभेत ताई निवडून आल्या. 13 मार्च 1962ला पहिलं अधिवेशन झालं आणि सीमा प्रश्नाचा विषय सभागृहात आला आणि विरोधी पक्ष तुटून पडला. यशवंतराव म्हणाले, या प्रश्नावर म्हैसूर सरकारची, त्यावेळी म्हैसूर सरकार, आमच्या वाटाघाटी चालू आहेत, वाटाघाटी चालू आहेत. 10 वेळा वाटाघाटी चालू आहेत असं यशवंतरावांनी सांगितलं. त्यावेळी जळगाव मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील शेवटच्या बाकावरून हात वर करून म्हणाल्या, अध्यक्ष महाराज मला प्रश्न विचारायचा आहे. अध्यक्ष म्हणाले, काय विचारायचं आहे? मला विचारू तर द्या म्हणाले. आणि ताई उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, माननीय मुख्यमंत्री सीमा प्रश्नात वाटाघाटी सांगत आहेत, यात वाटा कोणाला मिळणार आणि गाठा कोणाचा होणार? हा ताईंचा विधानसभेतला पहिला प्रश्न होता. मी मराठामध्ये होतो आचार्य त्यांच्याबरोबर. दुसऱ्या दिवशी पहिल्या पानावर मी चौकट टाकून, फोटो टाकून, वाटा कोणाला घाटा कोणाचा, प्रतिभाताई अशी चौकट टाकली आणि ते प्रसिद्ध झालं. माझी ताईंची तिथपर्यंत ओळख नव्हती. लॉबीमधून ताई आल्या आणि ताईने हाक मारली, मधुभाऊ. 1962ला मारलेली ती हाक. 63पासून ताई मला राखी बांधतायत कालच्या राखी पौर्णिमेपर्यंत. मला आज एकही बहीण नाही, माझी एकच बहीण आहे ताईसाहेब. तर राखीला माझी आठवण करतात आणि दिवाळीच्या दिवशी भाऊबीजेला आठवण करणारी ही माझी बहीण. एकच शेवटची आठवण जातो. मंडल आयोग 3 दिवस सभागृह बंद पडलं होतं. दादा आहे तिथं आणि वसंतदादा मुख्यमंत्री. विरोधी पक्षांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. दादा म्हणाले, मी उत्तर देणार नाही. कॅबिनेटमध्ये ताई म्हणाल्या, दादासाहेब उत्तर द्यावं लागेल, असं कसं करून चालेल, तुम्ही देता का? हो मी देते. आणि 3 दिवस बंद पडलेल्या सभागृहासमोर 2.5 तास ताईंचं भाषण झालं आणि ताईने गपर प्रधान विरोधी पक्षनेते यांना प्रश्न विचारला की ओरिसाच्या मंदिरामध्ये लॉर्ड माउंटबॅटन हे बूट घालून तुम्ही आत येऊ दिलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांना बाहेर उभं ठेवलं, याच्याकरता मंडळ आयोग आहे, तुम्हाला मान्य आहे का प्रधान सर? हे चालेल का? प्रधानसाहेबांनी हात जोडले आणि विरोधी पक्षाने बाको वाजवली. त्याचं नाव प्रतिभाताई पाटील आहे. 67ला 72ला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ताईंची कामगिरी. पांढरी शुभ्र साडी, डोक्यावरचा पदर, राजकारणामध्ये पदरात निखारा घेऊन ताई चालल्या. त्याने निखारा विजू दिला नाही, अजून पदर पेटू दिला नाही. त्या ताई अमरावतीतून खासदार झाल्या. त्या ताई राज्यसभेचे उपाध्यक्ष झाल्या, राजस्थानच्या राज्यपाल झाल्या आणि महाराष्ट्र देशातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. त्या 9 वर्षाच्या असताना, 9 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या गावात कलेक्टर आले होते. त्यांनी वडिलांना प्रश्न विचारला, नानासाहेबांना, बाबा कलेक्टर मोठा की राज्यपाल मोठा? नानासाहेब म्हणाले, बेबी राज्यपाल मोठा, मग मी राज्यपाल होईन. असं 9व्या वर्षी ताई म्हणाल्या. आणि राजस्थानचा राज्यपाल म्हणून शपथ घेताना ताईंच्या डोळ्यातून नाळाचा चेहरा समोर आला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू टपकले. अशा या ताई देशाच्या महिला राष्ट्रपती पहिल्यांदा झाल्या. पण ताईने हे नातं कायम ठेवलं. मला तुम्ही सांगा, या नात्याची भरपाई कशी करता येईल? रक्ताच्या पलीकडची नाती जी निर्माण होतात ती आयुष्यभर मनात अशी कोरली जातात. म्हणून माझ्यासारख्या एका छोट्या पत्रकाराला त्यांनी मला म्हटलं मग अशी की ज्येष्ठ पत्रकार आहेत आता म्हणाले ते. आता वय वाढलं तर मी काय करू? ज्येष्ठ म्हणजे आता म्हातारं म्हणता येत नाही म्हणून ज्येष्ठ आलं, बाकी काय. पण ज्येष्ठ श्रेष्ठ असा भेद नाही.
ताई आम्ही तुमच्यापुढे सगळे लहान आहोत. 92 वर्षाचे मुजुमदार सर इथे उभे आहेत. त्यांना उठायला किती त्रास होतो. प्रत्येक वेळी ते उठले सन्मानासाठी. हा सुसंस्कृतपणा जपणारी सगळी ती पिढी आहे. त्या पिढीकडून आम्ही जे काही शिकलो 65-66 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये, त्याचं फळ म्हणून मला वाटतं, मला ताईने भाऊ मानलं, हा ताईंचा मला प्रसाद आहे असं मी समजतो. आणि आयुष्यभर हे नातं जपूया. ताई, तुमचा 100वा वाढदिवससुद्धा आम्हाला या कॉन्व्होकेशन सभागृहात साजरा करायचा आहे. आणि आम्ही सगळे 92 वर्षाचे मुजुमदार साहेब आणि 87 वर्षाचा मी, आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला हजर राहू एवढंच सांगतो. पुन्हा एकदा आपल्या पायात डोकं ठेवतो, आपल्याला नमस्कार करतो. आणि या सभागृहामध्ये पुण्याच्या कॉन्व्होकेशन हॉलमध्ये असा समारंभ होणं, आणि त्यात माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला आमच्या नाचीने हे काम केलं. ती म्हणाली, तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला व्यासपीठावर बसायचं आहे. मग मी म्हटलं, मग मला बोलायचं आहे का? मला बोलायचंच होतं. ती म्हणाली, बोलायला मी सांगते त्यांना. आणि त्याने मला परवानगी दिली. एवढ्या मोठ्या विद्वत सभेमध्ये माझ्यासारख्या छोट्या पत्रकाराला आपण संधी दिलीत. हे कुठेतरी माझ्या आईवडिलांची पुण्य आहे आणि ताईंचा आशीर्वाद कामाला आला एवढंच सांगतो. थांबतो. नमस्कार. जय हिंद.